नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आजचा आपला विषय आहे भगवान बुद्धांची पहिली प्रतिमा कशी आणि कुठे तयार करण्यात आली. आता इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकामध्ये भारतात बुद्ध धर्माचा उदय झाला आणि तो हळूहळू भारत आणि भारताबाहेर पसरत गेला. आजच्या घडीला जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी असतील ते बुद्ध मूर्तीसमोर पूजा करतात. तसेच जगभरातील ज्या बौद्ध लेण्या आहेत, छोटे मोठे विहार आहेत, पॅगोडा आहेत, तिथेही आपणास बुद्ध मूर्ती विराजमान दिसते. पण स्वतः भगवान बुद्ध व्यक्तिपूजा किंवा मूर्तिपूजा याबद्दल काय म्हणतात, त्यांचं काय मत आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात अत्तदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. केवळ मी उपदेश केला म्हणून त्याचं समर्थन करू नका. याचाच अर्थ भगवान बुद्धांना मूर्तिपूजा किंवा व्यक्तिपूजा ही अमान्य होती. पण या उलट आपण त्यांची अनुयायी काय करतो, तर त्याच भगवान बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतो. तर हा विरोधाभास कसा? हाऊ विल यू जस्टिफाय दिस कॉन्ट्राडिक्शन, हे आपण पुढे बघूच. आता भगवान बुद्धांची जी पहिली मूर्ती आहे ती त्यांच्यानंतर जवळपास 600 वर्षांनी कनिष्काच्या काळात मथुरा येथे तयार करण्यात आली. म्हणजे जवळपास 600 वर्षांचा काळ हा लोटावा लागला भगवान बुद्धांचे पहिले मानवी रूप तयार होण्यासाठी. या 600 वर्षांमध्ये काय स्थित्यंतरं घडली, भगवान बुद्धांच्या मूर्तीची गरज का भासली, त्यामागची पार्श्वभूमी आहे ती कशी तयार झाली, याचा आपण आढावा घेऊया. यातला पहिला टप्पा आहे भगवान बुद्धांचा काळ, म्हणजे भगवान बुद्धांच्या हयातीतला काळ. आता काही बौद्ध साहित्यामध्ये असे उल्लेख आहेत की भगवान बुद्धांच्या हयातीतच त्यांची मूर्ती तयार करण्यात आली होती. आता एकोत्तरगम या त्रिपिटक साहित्य प्रकारामध्ये असा उल्लेख आहे की कोसंबीचा राजा उदयन याच्या राजवटीत चंदनाच्या लाकडाने 5 फूट उंच भगवान बुद्धांची मूर्ती तयार करण्यात आली होती. तर यामागची लोककथा अशी आहे की राजा उदयन यांनी जेव्हा बुद्ध मूर्ती तयार करण्याची इच्छा दर्शवली तेव्हा त्यांनी कलाकारांना पाचारण केले. पण भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावरचे तेज, डोळ्यातले भाव हे त्या कलाकारांना मूर्तीमध्ये साकारता आले नाहीत. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी भगवान बुद्धांच्या प्रतिबिंबाकडे पाहून त्यांची मूर्ती तयार केली. म्हणजे तिबेटन बौद्ध साहित्यामध्ये असेच काही उल्लेख आढळतात. युआन श्वांग जो चीनी प्रवासी आहे त्याच्या प्रवास वर्णनात असं म्हणतो की राजा उदयन याच्या राजवटीमध्ये चंदनाच्या लाकडाची मूर्ती तयार करण्यात आली होती. तसेच राजा प्रसेनजितच्याही काळामध्ये सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती असे त्यांनी नमूद केले. पण हे जे सगळे दावे आहेत त्या दाव्यांना तुर्तास कोणताही पुरातत्वीय आधार नाही. आता तापसू आणि भल्ली हे 2 व्यापारी होते. या व्यापाऱ्यांनी भगवान बुद्धांचा उपदेश ऐकला आणि ते उपासक झाले आणि त्यांनी बुद्धांच्या शरीर धातूवरती म्हणजे त्यांच्या नखांवरती बल्क म्हणजे आजचा अफगाणिस्तान येथे जाऊन स्तूप उभारले. म्हणजे भगवान बुद्धांच्या हयातीतच त्यांच्या शरीर धातूवरती स्तूप उभारले गेले होते. त्यानंतर येतो काळ भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण. वयाच्या 80व्या वर्षी भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर जवळपास 4 आठवड्यांनी पहिली धम्मपरिषद भरवण्यात आली होती आणि या धम्मपरिषदेमध्ये त्रिपिटकाचे संचयन केले गेले. त्रिपिटक म्हणजे सुत्तपिटक, अभिधम्मपिटक आणि विटपिटक. त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी वैशाली येथे दुसरी धम्मपरिषद भरवण्यात आली. त्याबद्दलची माहिती विनयपिटकातील चूलवग्ग या प्रकरणात दिलेली आहे. तर ती अशी, वंची येथील काही भिक्षू होते, ते विनयातील 10 नियमांचे पालन करीत नाही असे यश याच्या निदर्शनास आले. मग त्यांनी ही बाब जे स्थानिक उपासक होते त्यांना जाऊन सांगितले आणि उपासकांनी यशला पाठिंबा दिला आणि जी धम्मपरिषद होती दुसरी त्या जवळपास 700 अहर्तांनी भाग घेतला होता आणि त्याचं काम जवळपास 8 महिने चाललं होतं आणि वंची येथील भिक्षू या परिषदेला उपस्थित नव्हते. तर त्यांनी काय केलं, वंची येथील भिक्षूंनी त्यांनी स्वतःची वेगळी अशी स्वतंत्र धम्मपरिषद भरवली आणि त्यास महासंगिक असं नाव दिलं आणि महासंगिकच पुढे जाऊन महायान पंथाची जननी ठरली. म्हणजे बुद्धानंतर जवळपास 100 वर्षांनी संघात मतभेद निर्माण झाले आणि हीनयान आणि महायान असे 2 पंथ निर्माण होण्यास सुरुवात झाली. त्यानंतरचा जो काळ येतो तो सम्राट अशोकाचा काळ. तर बिंदुसारानंतर राजा अशोक हे मगधचे राजे झाले, मगधचे सम्राट झाले आणि कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्यांनी बरीच 84,000 स्तूप बांधले, शिलालेख, स्तंभालेख यांची निर्मिती केली, धम्मयात्रा चालू केल्या. पण या सर्व बौद्ध वास्तूमध्ये आपणास कुठेही बुद्धरूप दिसत नाही. सांची येथील स्तूप असेल, भरूच येथील स्तूप असेल, तिथे आपणास कुठेही बुद्ध मूर्ती दिसत नाही. तसंच आता इंडोग्रीक राजा मिलिंद याच्या राजवटीसुद्धा आपणास कुठेही बुद्धरूप बघावयास मिळत नाही.
मिलिंद हा ग्रीक होता आणि ग्रीकांमध्ये मूर्तिकला ही आधीपासूनच प्रचलित होती. तरीही त्याच्या राजवटीमध्ये आपणास बुद्धमूर्ती दिसत नाही. उलट आपणास त्याच्या नाण्यांवरती धम्मचक्र दिसते, पण मूर्ती दिसत नाही. तर असं का? म्हणजे सम्राट अशोक असेल, राजा मिलिंद असतील, यांच्यासारख्या बलाढ्य सम्राटांनी सुद्धा बुद्धमूर्ती तयार करण्याचे साहस दाखवले नाही. कारण राजा अशोक असेल, मिलिंद असतील, हे थेरवादी तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. आणि थेरवादामध्ये मूर्तीपूजा या व्यक्तिपूजा ही अमान्य होती आणि या थेरवादाच्या कठोर निर्बंधामुळेच कदाचित त्यांनी असे धाडस केले नसावे. आता भगवान सम्राट अशोकाने ज्या बौद्ध वास्तू उभारलेल्या आहेत, मग त्यामध्ये बुद्ध आपणास प्रतीकांद्वारे भेटतात. म्हणजे भगवान बुद्ध असेल, त्याचा जीवनपट असेल, म्हणजे त्यांचा जन्म असेल, महापरिनिर्वाण, गृहत्याग असेल, पहिलं प्रवचन, ह्या ज्या घटना आहेत त्या त्यांनी प्रतीकांद्वारे दाखवण्यात आलेल्या आहेत त्या बौद्ध वास्तूमध्ये. तर ती प्रतीकं कोणती? तर स्तूप असेल, मोकळे सिंहासन, बुद्धाचे पदचिन्ह, कमळ, धम्मचक्र. तर सम्राट अशोकाचा हेतू काय होता? ज्या सगळ्या वास्तू उभारलेल्या आहेत सम्राट अशोकाने, बौद्ध वास्तू, त्यामागे त्याचा उद्देश काय होता? तर त्यामागे 2 कारणं होते. तर पहिलं कारण म्हणजे त्याची काही असणारी जिओ पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स. प्रत्येक राजाची काहीतरी जिओ पॉलिटिकल ॲस्पिरेशन असतातच. आणि दुसरं कारण म्हणजे भगवान बुद्ध असतील, त्यांचं जीवन असेल किंवा ते तत्त्वज्ञान असेल, हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं, हा त्यामागचा उद्देश होता. सम्राट अशोकाने यामागे कधीही मूर्तीपूजेचा पुरस्कार केलेला नाही. अगदी तसंच आपण जे बौद्ध अनुयायी आहोत, आपल्या घरात बुद्धमूर्ती दिसते, त्याची आपण पूजा करतो. तर यामागचं कारण काय? तर याची मागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे बुद्धांवरील आपण आपली निष्ठा प्रकट करतो आणि दुसरं कारण म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे, म्हणजे पंचशील असेल, 10 पारमिता असेल, हे यांचे पालन करण्याची चेतना, प्रेरणा किंवा ऊर्जा आपणास या बुद्धरूपातून मिळते. यामागे कोणताही अंधश्रद्धेला वाव नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आता सम्राट अशोकाच्या काळापर्यंत आपण आधी पाहिलं की बुद्धानंतर 100 वर्षांनी 2 पंथ निर्माण होण्यास सुरुवात झाली. पण सम्राट अशोकाचा काळ येईपर्यंत हीनयान आणि महायान या पंथामध्ये जवळपास 18 शाखा निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे हीनयान पंथामध्ये 11 शाखा आणि महायान पंथामध्ये 7 शाखा. तर त्या कोणत्या? हीनयान पंथामध्ये ज्या 11 शाखा आहेत त्या कोणत्या? महिशासक, धर्मगुप्तक, सर्वास्तिवाद, काश्यपीय, हेमवंत, सौतांत्रिक, सुत्तवाद, वात्स्यपुत्रीय, समत्तीय, धर्मोत्तरीय, भद्रयानीय आणि संघारिक. तर महायान पंथामध्ये 7 शाखा आहेत. त्या कोणत्या? गोकुळिक, पन्नतीवाद, बहुश्रुतीय, चैत्यक, एक व्यवहारिक, पूर्वशैल आणि अपारशैल. आता या सर्व ज्या 11 शाखा आहेत हीनयान पंथातील, त्यातली जी एक शाखा आहे सर्वास्तिवाद, ती आपणास या विषयात जास्त महत्त्वाची आहे. तर सम्राट अशोकाच्या काळात 3री धम्मपरिषद पाटलीपुत्र येथे भरवण्यात आली होती आणि ह्या धम्मपरिषदेचे अध्यक्ष होते मोगलीपुत्र तिस्स, ही होता ऑर्थोडॉक्स थेरावादी. आणि त्या परिषदेचं काम जवळपास 9 महिने चालू होतं. आणि या परिषदेनंतरच सम्राट अशोकाने धर्मोपदेशक भारत आणि भारताबाहेर पाठवलेले आहेत. आता ह्या ज्या धम्मपरिषदेनंतर हे जे सर्वास्तिवादी आहेत ते पाटलीपुत्र येथून बाहेर पडून ते उत्तर भारतात गेलेले आहेत. म्हणजे उत्तर भारत म्हणजे आजचा काश्मीर असेल, उत्तर पश्चिम भारत असेल म्हणजे गंधार असेल, आणि त्यानंतर मथुरा येथे ते स्थलांतरित झाले. आता हे सर्वास्तिवादी कोण होते? तर हे सर्वास्तिवादी वास्तववाद या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. तर इतिहासकार A.K. नारायण हे त्यांचं एक पुस्तक आहे, स्टडीज इन द बुद्धिस्ट आर्ट ऑफ साऊथ ईस्ट एशिया, त्यामध्ये सर्वास्तिवाद्याबद्दल काय म्हणतात ते आपण बघूया. ठीक आहे. काश्मीर हे सर्वास्तिवाद्यांचे प्रमुख केंद्र होते. जातक कथा आणि अवदानाच्या माध्यमातून धम्माला लोकप्रिय करण्याचे श्रेय प्रथमतः सर्वास्तिवाद्यांना जाते आणि त्यानंतर थेरवाद्यांना जाते. काया सिद्धांताचा उगम, दिव्यावदान, महावस्तू आणि ललित विस्तार यांसारख्या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये निर्विवाद सर्वास्तिवादी पार्श्वभूमी आहे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं आहे, बुद्ध आणि बोधिसत्वाच्या ज्या प्रतिमा तयार करण्यासाठी एक वैचारिक आधार निसंशयीपणे सर्वास्तिवाद्यांनी पुरवला होता. म्हणजे या सर्वास्तिवाद्याच्या पाठिंब्यामुळेच बुद्ध मूर्ती तयार होण्यास चालना मिळाली असं म्हणण्यास हरकत नाही. आता
सम्राट अशोक असतील, इंडो ग्रीक राजे असतील, यांच्या पतनानंतर शक आणि पल्लवांचा काळ आला. तर हे शक कोण होते? तर हे शक राजे मध्य आशियातून भारतात आले आणि त्यांनी उत्तर भारतात शिरकाव केला आणि त्यांनी उत्तर पश्चिम भारत म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि संपूर्ण उत्तर भारत त्यांनी काबीज केला. आणि हा जो प्रदेश आहे तिथे आधीपासूनच सरहस्तीवाद्यांचे वास्तव्य होते. तर शक राजांनी आपले स्थान त्या प्रदेशामध्ये बळकट करण्यासाठी सरहस्तीवाद्यांशी हातमिळवणी केली आणि त्यांना राजाश्रय दिला. आता जे शक राजे आहेत त्यांचा जो पहिला राजा आहे तो माओस. त्याच्या काही आपण नाण्यावरती प्रकाश टाकूया. तर माओसच्या राजवटीमध्ये एक नाणं प्रचलित होतं. त्या नाण्यावरती एका बाजूला एक सिंहासनावर बसलेली पद्मासन घातलेली व्यक्ती आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक हत्ती आहे. त्या हत्ती मागच्या 2 पायावरती उभा आहे आणि त्या सोंडेमध्ये पुष्पहार त्याने पकडलेला आहे. असं एक ते नाणं होतं. म्हणजे आता हे जी पद्मासन घातलेली व्यक्ती आहे सिंहासनावर बसलेली ती व्यक्ती कोण, याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचे मतमतांतर होते. काहींच्या मते ते एक स्थानिक देवता होती, काहींच्या मते कदाचित ते बुद्ध असावेत, काही इतिहासकार म्हणाले बोधिसत्व असावेत, तर काही इतिहासकार असं म्हटले की त्यांचं मत होतं की कदाचित ते एका राजाची प्रतिमा असावी. मग शक हा जो माऊस होता त्याच्यानंतर जे राजे आलेत म्हणजे एजस पहिला आणि एजस दुसरा यांच्या राजवटीमध्ये अशी काही अशी जी नाणी आहेत त्यामध्ये असंच एक सारखं चित्र आहे, सिमिलर चित्र आहे. म्हणजे एका नाण्याच्या एका बाजूला पद्मासन घातलेली व्यक्ती आहे, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कुठला प्राणी आहे किंवा अभय मुद्रेतली एक व्यक्ती आहे आणि त्याच्या बाजूला 2 व्यक्ती उभे आहेत. म्हणजे बाबा अभय मुद्रेतील व्यक्ती कोण, ते बुद्ध आहेत की बोधिसत्व आहेत की स्थानिक राजे आहेत की देवता आहेत, याबद्दल बऱ्याच इतिहासकारांची मतमतांतर होती. त्यावर कधी त्यांची एक वाक्यता झाली नाही. पण यावरून असं लक्षात येतं की शक काळ ते कुषाण काळ हा जो मधला काळ हा एक स्थित्यंतराचा काळ होता. जनमानसामध्ये बुद्धमूर्ती बघण्याची इच्छा होती ती प्रबळ झालेली होती. महायान पंथाचा प्रभाव वाढीस होता आणि तसेच त्यामध्येच सरहस्तीवाद्यांनी काळ्या सिद्धांत मांडून जणू हा जो बुद्धमूर्ती तयार करण्यामागची जी लालसा होती जनमानसात ती अजून प्रबळ केली सरहस्तीवाद्यांनी. आणि त्याच वेळी सरहस्तीवाद्यांनी काळा सिद्धांत मांडून जणू काही यास खतपाणी घातले. आता काळा सिद्धांत म्हणजे काय? सरहस्तीवाद्यांनी जो मांडलेला काळा सिद्धांत आहे तो काय म्हणतो, तर त्यामध्ये असं म्हटलं काळा सिद्धांत काय म्हणतो, तर बुद्ध दर्शनाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे रूपकाया आणि दुसरं म्हणजे धम्मकाया. रूपकाया म्हणजे बुद्धाचे भौतिक शरीर आणि धम्मकाया म्हणजे बुद्धांनी सांगितलेले तत्त्वज्ञान. याचा अर्थ असा होतो की भगवान बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करणे म्हणजे त्यांच्या धम्माला वंदन करणे. म्हणजे या नवीन हा जो वैचारिक सिद्धांत मांडला सरहस्तीवाद्यांनी त्यामुळे तिथे स्थानिक कलाकार होते त्यांना बुद्धमूर्ती तयार करण्यासाठी एक वैचारिक अनुमती मिळाली, त्यांना एक दार्शनिक आधार मिळाला आणि नेमका त्याच वेळेस बलाढ्य कुषाण साम्राज्याचा उदय झाला. आणि त्यामध्येच एक सगळ्यात महत्त्वाचा राजा आहे म्हणजे सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्कच्या काळामध्ये 4थी धम्म परिषद काश्मीर येथे भरवण्यात आलेली होती. सम्राट कनिष्काने बुद्ध धम्माला राजाश्रय दिला आणि सम्राट कनिष्काच्या काळातच पहिल्यांदा त्याच्या सोन्याच्या नाण्यावरती भगवान बुद्धांची अभयमुद्रेची प्रतिमा कोरली गेली आणि त्या बाजूला शाक्यमुनी बोधो अशी अक्षरं अंकित केली गेलेली आहेत आणि त्याच्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सम्राट कनिष्काचे चित्र आहे. पण बुद्धाची जी लाईफ सेट त्याची त्याला म्हणतो म्हणजे मूर्ती ही सम्राट कनिष्काच्या काळी तयार झाली होती. त्यामागे कोणते संदर्भ वापरले गेले, ती मूर्ती कशी तयार केली गेली, तर मध्यम निकाय आणि दिग्निकाय यांच्यामध्ये दख्खन सुत्त आहे. त्यामध्ये महापुरुषाची 32 लक्षणं ती वर्णित केली गेलेली आहेत. म्हणजे 32 लक्षणं कोणती, म्हणजे लांब कान असेल, अर्धे झाकलेले डोळे असतील, सरळ नाक, सुवर्णकांती, कुरळे केस, डोक्याच्या मध्यभागी असलेला उंचवटा म्हणजे उष्णिष्ठ त्याला आपण म्हणतो, अशी काही लक्षणं त्यात वर्णित केली गेली आहेत. या 32 लक्षणांच्या आधारावर भगवान बुद्धांची पहिली मूर्ती तयार करण्यात आलेली होती. आता भगवान बुद्धांचा हा जो धम्म आहे तो एवढा झपाट्याने भारताबाहेर का गेला, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तेथे स्थानिक राजांनी दिलेला राजाश्रय. म्हणजे अजातशत्रू असतील, बिंबिसार, सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन असेल, राजा मिलिंद असतील, यासारख्या बलाढ्य राजांनी बुद्ध धम्माला आश्रय दिला, त्यांना राजकीय अभय दिले. तसंच दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यापारी वर्ग. या व्यापारी वर्गाने काय केलं, बुद्ध तत्त्वज्ञान हे भारताबाहेर नेलं. त्यामुळे आजकालच्या ज्या आपण बौद्ध लेण्या बघतो म्हणजे महाराष्ट्राचे अजंठा असेल, नाशिकचे लेणी असतील किंवा भारताबाहेर असेल अफगाणिस्तानमध्ये बामियान असेल, पाकिस्तानमध्ये तक्षशिला असेल,
अशा जे प्रमुख व्यापारी केंद्र जी होती तिथे आपल्याला बौद्ध लेण्या दिसतात, मोठे मोठे विहारस्तूप दिसतात. हे सगळ्यात महत्त्वाचं, जेथे जेथे बौद्ध धर्मीय गेले भारताबाहेर, तिथे ते त्यांनी स्वतःच्या मूळ जे तत्त्वज्ञान होतं बुद्ध तत्त्वज्ञान त्याचे क्लास न सोडता तेथील स्थानिक संस्कृती होती, म्हणजे स्थानिक त्यांच्या ज्या चालीरीती होत्या त्या आत्मसात केल्या, स्थानिक कला होती ती आत्मसात केली. आता आपण चीनमध्ये आपण गेलो तर चीनमध्ये ज्या बुद्ध मूर्त्या आहेत त्यांच्या अंगावर आपल्याला रेशमी वस्त्र दिसतं. जर आपण थायलंडमध्ये गेलो तर थायलंडमधल्या बऱ्याच मूर्त्या आपल्याला अभयमुद्रा दिसतात, उभ्या राहिलेल्या मूर्त्या दिसतात. तर आपण गांधारमध्ये गेलो, गांधार प्रदेश आहे आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, उझबेकिस्तान जो भाग आहे तिथे आपल्याला ज्या बुद्ध मूर्त्या दिसतात त्या एखाद्या ग्रीक राजा किंवा ग्रीक देवता अपोलो यांच्यासारख्या दिसतात. आभूषणं घातलेली आपल्याला मूर्ती दिसते. तर काही ज्या मूर्त्या आहेत बुद्ध त्यावर त्या बुद्ध आपल्या मिशामध्येही दिसतात, बुद्धाला मिशा आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जिथे जिथे बुद्ध धर्म गेला तिथे तिथे त्यांनी लोकल जे संस्कृती आत्मसात केली आणि तो तिथे तग धरून राहिला आणि तो आजता काळात टिकून आहे. हा होता एक संक्षिप्त इतिहास होता. जवळपास म्हणजे बुद्धानंतर जवळपास 600 वर्षापर्यंत बुद्ध मूर्ती तयार होण्यामागे असा हा एक संक्षिप्त इतिहास होता. धन्यवाद. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.